नमस्कार, जय हिंद. मी गणेश अंधारे. आज आपण पाहतोय, आज दिनांक 23 मे. आज आहे अपरा एकादशी आणि मी असं म्हणेल की साक्षात या मानकेश्वरमध्ये महादेवाचं अस्तित्व आहे. ज्याच्या नावानं गाव आहे त्या महादेवाचं मात्र अस्तित्व इथं कुठं दिसत नाही. आज एकादशी असताना देखील या ठिकाणी आपण पाहतोय की मंदिर परिसरामध्ये इथं मटण शिजवण्यात येतंय. यांना एकादशी कळत नाही, यांना चतुर्थी कळत नाही, यांना वार कळत नाही आणि देवस्थानला पावती करताना सुद्धा लाज कशी वाटत नाही. कारण की एकादशीच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी यांना वार कळत नाही. पैसे कमवण्याच्या नादात कुठंतरी धर्मभ्रष्ट करायची कुठंतरी लक्षणं ही या ठिकाणी दिसायला लागलेत. परंतु मला असं म्हणायचं आहे की एवढं मोठं दुर्भाग्य आहे या मानकेश्वर महादेवाचं की ह्याच्याकडे बघण्याकरता मात्र कोणाला वेळ नाहीये. पण एक गोष्ट मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की महादेव मंदिर परिसरातून जी काही या महादेवाची विटंबना होती, बकरे शिजवणे, कापणे, हे आम्ही निश्चितपणे बंद करणार. आमच्यासोबत कुणी असो किंवा आमच्यासोबत कुणी नसो, हा लढा मात्र चालू राहणार. पण निश्चितपणे मानकेश्वर महादेव मंदिर परिसरातून ही बकरी कापणे आणि शिजवणे आम्ही बंद करणार. लाजा वाटायला पाहिजेत संबंधित देवस्थानला. या ठिकाणी आज एकादशीसारखा पवित्र दिवस असताना देखील ह्या ठिकाणी बकरी शिजवण्यात येत आहेत आणि या ठिकाणी एवढी देखील लाज ह्या संबंधित लोकांनी ठेवलेली नाहीये. आणि जर ह्याचं कुठंतरी भान असेल लोकांना तर कुठेतरी त्यांनी जागवायला पाहिजे असं मला वाटतं.